भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक मिळालेलं आहे आणि विशेष आनंद आहे की हे पदक आणणारा कोल्हापुरातला नेमबाज स्वप्नील कुसाळे यानं कांस्य पदक मिळवून महाराष्ट्राची मान ही उंचावलेली आहे। ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल 7 दशकांनंतर वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या या खेळाडूनं हे पदक मिळवलं। यापूर्वी खाशाबा जाधवांनी कुस्तीत कांस्य पदक मिळवलं होतं। मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक। पन्नास मीटर रायफल शूटिंग मध्ये साधला नेम। खाशाबा जाधवांनंतर 72 वर्षांनी महाराष्ट्राला पदक। आम्हाला ते आश्रू आम्हाला आनंदाचं होतं। आमचा विश्वास होता मुलावर। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलंय। त्याला 451.4 पॉइंट्स मिळाले। अवघ्या काही पॉइंट्सनं रौप्य पदकानं हुलकावणी दिली। स्वप्नील हा कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील रहिवासी आहे। खाशाबा जाधवांनंतर 72 वर्षांनी वैयक्तिक खेळात ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा स्वप्नील कुसाळे हा पहिला महाराष्ट्रातील खेळाडू ठरला आहे। मला खात्री होते मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नीलची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही आणि आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती। भले तो तिसरा आला तरी चालेल, पण त्यानं तिरंगा ध्वज आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो। धन्यवाद। स्वप्नील कुसाळेच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया। कोल्हापूरच्या राधानगरीमध्ये 6 ऑगस्ट 1995 रोजी त्याचा जन्म झाला। वडील सुरेश कुसाळे शिक्षक तर आई अनिता कुसाळे कांबळवाडी गावच्या सरपंच आहेत। नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीतून नेमबाजीचे त्याने प्राथमिक धडे गिरवले। त्यानंतर पुण्यातील बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत त्यांनी पुढील सराव केला। 2015 मध्ये आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये कनिष्ठ गटात त्याने सुवर्ण पदक पटकावलं। 2017 मध्ये 60व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत त्याने सुवर्ण पदकाची कमाई केली। त्यानंतर 2022 मध्ये एशियन गेम्समध्ये देखील त्यानं सांघिक सुवर्ण पदक पटकावलं। 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात एकूण 3 प्रकारे शूटिंग केलं जातं। उभं राहून, गुडघ्यावर बसून आणि पोटावर झोपून अशा प्रकारे शूटिंग केलं जातं। यात स्वप्नीलनं कांस्य पदकाचा नेम साधला। स्वप्नीलच्या विजयाचा जल्लोष पॅरिस पासून ते कोल्हापूर पर्यंत पाहायला मिळतोय। कोल्हापुरात ठिकठिकाणी पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आलाय। मनी माया मसलसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात कुस्ती, फुटबॉल नंतर नेमबाजीतही यशस्वी खेळाडू तयार होत आहेत, ही आनंदाची बाब आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।